हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. आज आपण लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर आणि लॅब टेक्निशियन या ज्या दोन पोस्ट आहेत त्यांच्या कामामध्ये नेमका काय फरक आहे हे पाहणार आहोत. दोघांसाठी काय एलिजिबिलिटी लागते, एज लिमिट काय असणार आहे, डॉक्युमेंट्स काय लागू शकतात. ठीक आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आरोग्य विभाग भरतीमध्ये 2026 ची जी आरोग्य विभाग भरती आहे त्यासाठी या दोन्ही पोस्ट खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे एलिजिबिलिटी, एज लिमिट, डॉक्युमेंट सगळं काही व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. ओके, ठीक आहे. तर आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. उमेदवारांनी दोन पदांची तुलना समजून योग्य तयारी करणे. आता जे स्टुडंट अप्लाय करणार आहेत लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर साठी आणि लॅब टेक्निशियन साठी, त्यांना माहिती हवं, रोलची क्लिअरिटी हवी की कुठली पोस्टचं काय काम आहे आणि त्याच्यासाठी कुठली एलिजिबिलिटी लागते आणि ऍप्लिकेशन प्रोसेस करण्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात. या तिन्ही गोष्टी ऍज अ ऍप्लिकंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, रोलची क्लिअरिटी माहिती हवी तुम्हाला. एलएसओ आणि लॅब टेक्निशियन यांच्या कामाचा फोकस, ते काम काय करतात, त्यांची जबाबदारी काय आहे, ठीक आहे, यामधला फरक तुम्हाला माहिती हवा. पात्रता, त्यांची शैक्षणिक पात्रता काय हवी, किंवा डिप्लोमा जर लागत असेल तर कुठला डिप्लोमा हवा, जी ऍड येणार आहे त्यामध्ये काय अटी असू शकतात. ओके, आणि ऍप्लिकेशन रेडी म्हणजे त्यामध्ये काय असणार, त्याची एज लिमिट काय आहे, कागदपत्र कोणते वापरायला हवे, अर्ज करण्याची जी चेकलिस्ट आहे हे सगळं कशामध्ये येणार आहे, यामध्ये येणार आहे. ओके, ओके. आता आपण काय करू, दोन्ही पदांचा एक झटपट आढावा घेऊया. म्हणजे दोन्ही पदे प्रयोगशाळेशी संबंधित असली तरी कामाचा स्तर जो असतो ना त्यांचा, तो असतो वेगळा. ओके, तर ऍज अ एलएसओ लॅब सायंटिफिक ऑफिसर तुम्हाला काय काम करावं लागतं आणि ऍज लॅब टेक्निशियन तुम्हाला काय काम करावं लागतं हे आपण आता कव्हर करूया. लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर एलएसओ म्हणजेच प्रयोगशाळेतील वैज्ञानिक तांत्रिक कामाचे निरीक्षण. लॅबोरेटरी सायंटिफिक जो ऑफिसर आहे तो काय करतो, जे काही टेक्निकल गोष्टी होत आहेत किंवा जे काही एक्सपेरिमेंट होणार आहेत त्या सगळ्यांचं निरीक्षण कोण करतं, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर करतो. ओके, टेस्टिंगची पद्धत कोणती आहे, गुणवत्ता नियंत्रण, रिपोर्टिंग वर लक्ष देणे, एसओपी, सेफ्टी, व्हॅलिडेशन, कंपायलन्स मध्ये अधिक भूमिका, या सगळ्या गोष्टी कोणाच्या आहेत, एलएसओच्या आहेत, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरच्या. ठीक आहे, आणि एक वरिष्ठ आणि अधिक जबाबदारीचे पद म्हणून पाहिले जाते. हे जे पद आहे हे, याचा पे स्केल पण खूप चांगला आहे, त्यामुळे या पदाला याचं वरिष्ठ किंवा अधिक जबाबदारीचं पद म्हणून पाहिले जातं. ओके, जर आपण तेच लॅब टेक्निशियन पाहिले तर लॅब टेक्निशियन मध्ये काय असणार आहेत, नमुने स्वीकारणे, प्रक्रिया करणे, प्राथमिक नियमित चाचण्या करणे. ठीक आहे, यामध्ये काय आहे, सॅम्पल घेतलं जातं, त्या सॅम्पलवर प्रोसिजर केली जाते, किंवा काही प्रायमरी टेस्ट असतील, बायोकेमिकल टेस्ट असतील, तर सगळ्या ऍज अ लॅब टेक्निशियनला काय करावे लागतात, पाहावे लागतात, परफॉर्म करावे लागतात. उपकरणे हाताळणे, रिएजंट्स तयार करणे आणि रेकॉर्ड ठेवणे. जी काही इक्विपमेंट्स असणार आहेत, लॅबोरेटरी इक्विपमेंट्स असणार आहेत, त्यांची हँडलिंग कशी करायची, रिएजंट्स लागतात वेगवेगळ्या बायोकेमिकल टेस्टसाठी, ते कसे तयार करायचे, त्यांचा रेकॉर्ड ठेवायचा, हे सगळं काम असतं लॅब टेक्निशियनचं. ओके, जसं एलएसओ किंवा मेडिकल ऑफिसर त्याला काय म्हणतो आपण, ऑर्डर देतो, तसं काय करतो लॅब टेक्निशियन त्याची कामं करत असतो. ओके, म्हणजे फील्डमध्ये किंवा रुग्णालयामध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये जी लॅब टेक्निशियन आहे त्याची हँड्स ऑन भूमिका असते. आलं लक्षात. तर आपण सोप्या भाषेत पाहायला गेलं तर एलएसओ काय आहे, सुपरविजन करतं, सायंटिफिक अकाउंटेबिलिटी ठेवतं, आणि लॅब टेक्निशियन काय करतं, प्रॅक्टिकल लॅब एक्झिक्युशन करतं. ओके, हा दोन पोस्ट मधला फरक आहे. आय होप तुम्हाला हा लक्षात आला असेल. तुम्हाला याबद्दल जर काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तो डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. आता बघूया लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरचे मुख्य काम काय असतं. क्वालिटी सुपरविजन अँड सायंटिफिक अॅक्युरेसी यावर जास्त भर देतो लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर.
ओके. लॅबमधील टेस्टिंग प्रक्रिया योग्य पद्धतीने चालते का ते पाहणे, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अश्युरन्सची अंमलबजावणी करणे, SOP, बायोसेफ्टी आणि डॉक्युमेंटेशनचे पालन सुनिश्चित करणे, टेस्ट रिपोर्ट्सची वैज्ञानिक पडताळणी रिव्ह्यू करणे, लॅब टेक्निशियन सहाय्यक कर्मचाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देणे, सरकारी आरोग्य कार्यक्रमाबद्दल लॅब डेटा व रिपोर्टिंग मध्ये सहभाग असणे. हे कोणाचं काम आहे? हे आहे आपल्या लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरचे मुख्य काम आहे. ठीक आहे. कामाचा प्रकार कसा असणार आहे? सुपरवायझरी प्लस सायंटिफिक असणार आहे. ओके. अॅक्युरेसी आणि डिसिजन मेकिंग मध्ये त्याची स्किल असायला हवी. आणि तो तो जो लॅब रिपोर्ट क्रिएट करणार आहे ती विश्वसनीय असायला हवे, म्हणजे ट्रस्ट असायला हवं त्यावरती. ओके. हे कोणाचं काम आहे? लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरचं काम आहे. कम्पेअर टू लॅब टेक्निशियन ही थोडी जास्त चांगल्या पे स्केलची पोस्ट असते. आणि लॅब टेक्निशियनचं काय काम असणार आहे? हँड्स ऑन टेस्टिंग असते त्यांच्याकडे टेस्टिंग कंपल्सरी, त्यांना टेस्टिंग करता यावी लागते. जे काही सॅम्पल असणार आहे त्यांची हँडलिंग कशी करायची, ब्लड सॅम्पल असेल, युरिन सॅम्पल असेल, त्यांची हँडलिंग कशी करायची, किंवा जे काही इक्विपमेंट तुम्ही टेस्टिंग करताना यूज करणार आहेत ते कसे यूज केले पाहिजे, त्याचे ऑपरेशन्स काय असले पाहिजे, हे सगळं लॅब टेक्निशियनचं काम असतं. ओके. सॅम्पल हँडलिंग मध्ये काय येतं? ब्लड, युरिन, स्पुटम यांचे नमुने घेणे, स्वीकारणे, ओके, त्यांना लेबलिंग करणे, त्यांना स्टोअर करून ठेवणं, हे सॅम्पल हँडलिंग मध्ये येतं. आणि टेस्टिंग वर्क मध्ये काय येतं? जे रुटीन बायोकेमिकल, हेमॅटोलॉजी, मायक्रोबायोलॉजीचे जे काही टेस्ट आहेत त्या सगळ्या यामध्ये येतात. या सगळ्या ॲज अ लॅब टेक्निशियन तुम्हाला येणं गरजेचं आहे. इक्विपमेंटची केअर, जर मायक्रोस्कोप यूज करताय, अनालायझर यूज करताय, सेंट्रिफ्युगेशन यूज करताय, या सगळ्या इक्विपमेंटची प्रॉपर हँडलिंग तुम्हाला जमली पाहिजे. ओके. जे काही रेकॉर्ड्स आहेत, टेस्ट केल्यानंतर जे तुम्हाला रेकॉर्ड्स भेटणार आहेत किंवा रिपोर्ट्स भेटणार आहेत, त्यांना व्यवस्थित मांडून ठेवणे किंवा व्यवस्थित ठेवणे, हे पण काम लॅब टेक्निशियनचं असतं. सेफ्टी पण खूप इम्पॉर्टंट आहे. जे काही बायोमेडिकल वेस्ट आहेत किंवा इन्फेक्शन कंट्रोल आहे, कारण ब्लड सॅम्पल घेतो आपण, युरिन सॅम्पल घेतो, तर त्यामुळे सेफ्टी पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ॲज अ लॅब टेक्निशियन याचा खूप एक सपोर्टिव्ह रोल असतो. ओके. LSO, डॉक्टर, मेडिकल ऑफिसर यांच्या सूचनेनुसार काम पूर्ण यांना करावं लागतं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे काही निर्णय आहेत ते डॉक्टर घेतात, पण त्या निर्णयामागची सगळी तयारी जो करून देतो ना, जे डॉक्युमेंट रेडी करतो, तो असतो लॅब टेक्निशियन. ओके. म्हणजे लॅब टेक्निशियन हा लॅब मधील एक एक्झिक्युशन बॅकबोन आहे, असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि अशीच माहिती हवी असेल तर इंदून अकॅडमीला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.